नमस्कार. धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत आणि ती डिझाईन जर तुम्ही बघितली तर नक्कीच तुम्ही तुमच्या साडीवर जो ब्लाऊज आहे ना त्याच्यावर नक्की बनवणार. अशी खूप सिंपल आणि खूप साधी अशी डिझाईन आहे, पण खूप अट्रॅक्टिव्ह डिझाईन होणार आहे. तर त्यासाठी आपण काय काय लागणार आहे ते बघू शकता. तर ही आहे लेस. तर आपण लेस वापरणार आहोत आणि हे आहे कॉन्ट्रास्ट कलर. म्हणजे साडी जो आहे ना, साडीचा कलर असा आहे आणि ब्लाऊज पीस असा आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता मोरपंखी कलरचा ब्लाऊज पीस आहे आणि साडीचा कलर राणी कलर आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघा हे मणी आहेत ना, हे पण आपण वापरणार आहोत डिझाईन बनवण्यासाठी. तर खूप सुंदर आणि खूप अट्रॅक्टिव्ह अशी डिझाईन होणार आहे आपली. तर कॉन्ट्रास्ट कलर जर असेल तर तुम्ही नक्की अशी डिझाईन बनवा, कारण कॉन्ट्रास्ट कलरची जी डिझाईन असती ना, म्हणजे ह्या साडीवर आपण वेगळ्या कलरची डिझाईन केली तर ती डिझाईन खूप अट्रॅक्टिव्ह आणि उठून दिसती. त्यामुळं जर साडीचा कलर आणि ब्लाऊज पीसचा कलर जर वेगळा असेल तर नक्की ही डिझाईन बनवा. तर चला आपण करूया सुरुवात. अगोदर काय करायचं आहे आपल्याला, व्यवस्थित जसं तुम्हाला लेस लावायची आहे ना, तर ह्या साईडनं बघू शकता मी चॉकनं मार्किंग करून घेतलेलं आहे. तर तुम्ही ही दोन्ही साईडनं जशी तुम्हाला लेस लावायची आहे ते तशी तुम्ही मार्किंग करून घ्या आणि मग लेस लावायला सुरुवात करा. तर बघू शकता मी ही मार्किंग केलेली आहे आणि आता आपण लेस लावायला सुरुवात करणार आहोत. तर इथून आपण सुरुवात करणार आहोत लेस लावायला. तर इथे कट करून ना इथंच फोल्ड करून टाका, म्हणजे ते फिनिशिंग पण छान दिसेल आणि जास्त असे सुतं वगैरे पण दिसणार नाही. आणि ह्या पद्धतीनंच लेस लावण्याचा प्रयत्न तुम्ही करा. तर त्याच्यानंतर काय करायचं आहे, असं वळवून घेऊन आपल्याला आणि एक ह्या साईडनं टीप मारून घ्यायची. कारण लेस तुम्हाला मी दरवेळेस सांगते की थोडीशी नकळत ब्रॉड असेल, एक साईडला उचलली जाते, त्यामुळं हे अशी लेस लावून घ्या. तर बघू शकता एक साईडची लेस आपली लावून झालेली आहे. तर आपण आता ह्या साईडची लेस लावून घेऊयात. तर इथून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर इथं आपण 5 इंच फोल्ड करूया. त्यालाही आपण असंच करायचं आहे. एका साईडला आपल्याला परत आणि टीप मारून घ्यायची आहे. जी एक्स्ट्राची झालेली लेस ती आपल्याला कट करून टाकायची आहे. आता दोन्ही साईडची आपली लेस लावून झालेली आहे. बघू शकता तुम्ही कशी व्यवस्थित जशी मार्किंग केलं तसं व्यवस्थित जोडल्या गेलेले आहे. तर आता आपण काय करणार आहोत ते बघू शकता. 3 जे मी एकसारखे पीस कट करून घेतलेले आहे. किती इंच घेतलेले आहे तुम्हाला मी दाखवते. तर आपण रुंदी घेतलेली आहे 4 इंच आणि उंचीला घेतलेला आहे आपण 4 इंच, म्हणजे दोन्ही 4x4चा हे असे 3 पीस आपण कट केलेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, खूप सोप्या खूप छान पद्धतीने मी सांगते ताई मैत्रिणींनो, तर तुम्ही स्किप न करता व्यवस्थित बघा. तर हे अगोदर एक असा फोल्ड करायचा आहे त्रिकोण आपल्याला, परत नंतर डबल असा त्रिकोण करून घ्यायचा आहे आणि नंतर अनेकदा असा फोल्ड करायचा आहे आणि जो मध्यभाग आहे आपण बघू शकतो इथून तिथे आपल्याला व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे मध्यभागी बरोबर. तर आता आपण टीप मारून घेऊयात. आता त्याच्यानंतर त्याच्याच खालच्या साईडला दुसरा भाग आपण तसाच जोडून घेऊयात. लगेच त्याच्याच खाली जोडून घ्यायचं आहे आपल्याला.
आणि तिसरा पण भाग आपल्याला, तिसरा जो आहे ना हा पार्ट आपला म्हणजे तिसरा पीस, तो पण आपल्याला असा जोडून घ्यायचा आहे. एका खाली एक असे 3 जोडून घ्यायचे आहेत. आता बघू शकता हे जोडलेलं तुम्हाला दिसतच असेल. त्याच्यानंतर काय करायचं आहे, हे मणी आहेत ना, हे मणी आपल्याला लावून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपल्याला मणी लावून घ्यायचे आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, आपण हे जे त्रिकोण केलेले आहेत ना, ते काय करायचं आहे आपल्याला, थोडंसं पसरवून घेऊन असं त्याचं शंकरपाळीचा आकार द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला लक्षातच आलं असेल. तर इथं आपल्याला मणी लावून घ्यायचा आहे, इथं बरोबर टोकाला. तर गोल्डन कलरची मणी असल्या कारणानं मी दोरा पण असा गोल्डन कलरचा घेतलेला आहे, कारण मण्यांवरती दोरा दिसेल त्यासाठी मी सेम असा गोल्डन कलरचा मॅचिंगचा दोरा घेतलेला आहे. तर आता आपण इथे एक मणी लावूया. वरती घेऊया आपण दोरा आणि इथं आपण मणी लावून घेऊया. तर बघू शकता किती छान हा मणी पण आहे, म्हणजे मीडियम कलरचा मी घेतलेला आहे. जास्त पण मोठा नाही, जास्त लहान नाही, जेणेकरून त्या डिझाईनला शोभेल असा मी मणी घेतलेला आहे. तर बरोबर 3-4 वेळा असं पॅक करून घ्या, म्हणजे जेणेकरून मणी लवकर निघणार नाही. आणि आता आपण काय करायचं आहे, खालच्या साईडला गाठ मारून घ्यायची आहे. पॅक करून घ्या व्यवस्थित. तर आता आपण इथल्या साईडला पण मणी लावून घेऊया, खालच्या साईडला पण मणी लावून घेऊया. तर असेच पूर्ण खालीपर्यंत आपल्याला मणी जोडून घ्यायचे आहेत. जे 2-3 जोडायचे आहेत ना आपल्याला, ते आपण एकसारखे जोडून घेणार आहोत. तर बघू शकता मैत्रिणींनो, कशी सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. तर इथे एक मणी लावलेला आहे, इथं 2 मणी लावलेले आहेत आणि इथं 2 मणी लावलेत आणि खालच्या साईडला एक मणी लावलेला आहे. खूप सुंदर, खूप छान डिझाईन झालेली आहे. सिंपल आणि खूप कमी वेळेत होणारी आणि जास्त किचकट पण नाही, सुटसुटीत असं आपण डिझाईन तयार केलेली आहे. आणि कॉन्ट्रास्ट कलरमध्ये तर ही डिझाईन खूपच भारी दिसते. तर मैत्रिणींनो, ही डिझाईन मी खूप सोप्या पद्धतीनं सांगितलेली आहे. नक्कीच तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरती ट्राय करा, अशी डिझाईन बनवण्याचा नक्की प्रयत्न करा. आणि ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.